नमस्कार मित्रांनो, विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. 3 नेत्यांनी तडफडीचे राजीनामे दिलेले आहेत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगडमधील राजकारणात धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते राजकीय वैर विसरून हातमिळवणी केली आहेत. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा हा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना आवडला नाही. त्यांचाच फटका शिवसेनेला बसणार असल्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील 3 पदाधिकाऱ्यांनी तडफडीचे राजीनामे दिलेत. आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचं संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे कोकणाची ही जागा शिवसेनेला मिळावी. छोटा आणि प्रतिस्पर्धी पक्ष असणारा राष्ट्रवादीला मिळू नयेत अशी भूमिका शिवसैनिकांची होती. मात्र महायुतीच्या वाटाघाटीत रायगडची ही जागा राष्ट्रवादीला गेली. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी आणि तटकरे विरोधी बोलणारे शिवसेनेचे नेते गप्प झाले. मंत्री उदय सामंत आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज भरायला गेले. यामुळे रायगडमधील शिवसैनिकांमध्ये नाराजगीचा सूर उमटू लागला आहे. शिवसैनिकांमधील नाराजगी सर्वप्रथम कर्जत मतदारसंघातील खालापूर तालुक्यात दिसून आली आहे. येथील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी राजीनामा पत्र थेट सोशल मीडियावर व्हायरल करत आपली नाराजगी स्पष्ट केली. त्यानंतर संभाजी जगताप जिल्हा संघटन आणि संदेश पाटील तालुका प्रमुखांनी आपले राजीनामे दिले आहेत. गेल्या अनेक वर्ष रायगडमध्ये शिवसैनिकांविरोधात राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतो. महायुती म्हणून नेते एकत्र येत असेल तरीही कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा संघर्ष झाल्याचा एक ना अनेक घटना आहेत. त्यात काल विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करण्याच्या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजगीचा सूर दिसून येत आहेत. रायगडमधील निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कायमच समोरासमोर लढले आहेत. शिवसेनेत स्थानिक पातळीवर नेते बदलले असले तरी राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे यांची एकहाती सत्ता राहिलेली आहे. यामुळे पक्षातील लढाई शिवसेना विरुद्ध तटकरे असा सामना अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर एकमेव आणि प्रथमच आमदार झालेल्या राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याने शिवसैनिक पदाधिकारी आणि त्यांच्यातील असंतोष उफळून आला. आमदार भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री मिळावा अशी मागणी केली. त्यानंतर शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकारमध्ये देखील रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री मिळावा यासाठी शिवसैनिक संघर्ष करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खोडा घालत असल्याचा आरोप अनेक वेळा झालेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना विरोधात राष्ट्रवादी हा वाद अधिक चिघळला होता. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे, अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी, म्हाडामध्ये आमदार भरत गोगावले यांना पाडण्यासाठी तटकरे यांनी काम केल्याचा आरोप करण्यात आला होता. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात लढल्या. जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष असून देखील शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी संघर्ष करावा लागला. यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद अधिकच चिघळलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.